मागचं वर्ष हे माझ्यासाठी पर्सनली सगळ्यात अवघड वर्ष होतं. इमोशनल फ्रंटवरती किंवा मेंटल हेल्थच्या फ्रंटवरती. आणि मी फारशी कधी यावर व्होकल झाले नाही आहे, कारण स्वतःहून कधी तसं बोलण्याची वेळ नाही आली. पण तू आत्ता मला तो प्रश्न विचारलास, त्यामुळे मी तुला जे ऑनेस्टली त्याच्यावरचं आहे ते मी तुला सांगावं असं मला वाटतं आहे. सो मी खूपच माझ्या लोएस्ट मेंटल हेल्थ फेजमध्ये होते मागचं अख्खं वर्ष. आणि त्याच काळात मला असं वाटतं माझ्याकडून आत्तापर्यंतचं माझं सगळ्यात चांगलं काम घडलं आहे, आणि ते म्हणजे का रुसली रखुमाई. आणि ते माझ्याकडे येणं, ती कॉन्सेप्ट मला माझ्यातनं येणं किंवा मला तसे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, सहनिर्माते मिळणं, ते ॲक्च्युली उभं राहणं नाटक. कारण आपण आजपर्यंत विठू माऊलीवर किंवा विठ्ठल रुक्मिणीवर, रखुमाईवर भरपूर गोष्टी पाहिल्या आहेत, ऐकल्या आहेत. अनेक गोष्टी रंगमंचावरही आहेत, चित्रपट आहेत. पण का रुसली रखुमाईचं जे भाष्य आहे, हे नाटक जी बाजू उलगडतं ती बाजू कधीच कोणीच बघितलेली नाही आहे. आणि ती आपल्याकडनं घडणं एक कलाकृती म्हणून, हे मला असं वाटतं की हा पांडुरंगाचा आशीर्वाद होता माझ्यावरती. त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या दुःखातनं खरं तर खूप पटकन बाहेर येऊ शकले. पटकन म्हणण्यापेक्षा इंटेन्सिटी त्याची कमी कदाचित झाली, कारण माझं मन इकडे रमलं किंवा मला तिथनं ती आध्यात्मिक शक्ती मिळत राहिली. आणि हाच झाला त्यातला पर्सनल भाग. नाटक म्हणून विचारशील तर नाटकाच्या नावातच आहे की का रुसली रखुमाई. प्रत्येक वेळेला आपण सगळं विठोबाचंच का म्हणून ऐकायचं, त्याचं सगळं आपल्याला माहिती आहे, मग त्याचे एवढे भक्त, तो हे करतो ते करतो. अरे पण म्हणजे रखुमाईचं काही आहे का नाही? म्हणजे ती एक रुसली आहे, कित्येक युगानुयुग रुसली आहे. मग ती का रुसली आहे, त्याची काय कारणं असतील, हे सगळं त्या नाटकातनं. आणि कारण जेव्हा तुम्हाला कळतं ना सगळ्यात शेवटाला, मला असं वाटतं म्हणजे आजपर्यंत जेवढे प्रयोग आम्ही केले, हजारो प्रेक्षक जेवढे आम्हाला येऊन भेटले, त्यांना अक्षरशः अंगावर काटा येतो. आणि हे मी ना तुला आत्ता एक तटस्थ म्हणून पण सांगते की मी जर मी प्रत्येक वेळेला जेव्हा ते प्रयोग म्हणून सादर करते, मला त्यातनं नवीन गोष्ट सापडते की आई शपथ, खरंच यार, काय रखुमाईनी काय जर्नी फेस केली आहे तिच्या आयुष्यामध्ये. आणि तरीही आज जे काही सगळं घडतंय, हा जो सगळा संसाराचा गाडा पांडुरंग चालवतोय, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं चाक रखुमाई आहे. ती जर नसती तर तो रथ काही पुढे गेला नसता. त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय आहे, खूप रिलेटेबल विषय आहे. आणि मी त्याच्यामध्ये 6 संतांची भूमिका आणि विठ्ठलाची भूमिका जी एका स्त्रीच्या रूपात येते, असं एक खूप फारच कमाल ट्रीटमेंट असलेलं. त्याच्यात अभंग आहे, भारुड आहे, ओव्या आहेत, निरूपण आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्यात बघायला मिळेल. त्यामुळे तू आणि तुझी सगळी टीम आणि सगळे प्रेक्षक लवकरात लवकर का रुसली रखुमाईला नक्की या. नक्कीच येणार आहोत. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.